नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमची लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे ती करताना जर काही तुमच्याकडून चुका झाल्या असतील तर ते तुम्ही आता एडिट करू शकता. त्यासाठी नवीन ऑप्शन आलेले आहेत. आता ज्या लाडक्या बहिणींना पती नाही आहे, वडील नाही आहे, ज्या लाडक्या बहीण घटस्फोटित आहे त्या लाडक्या बहिणीसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. त्यांनी सुद्धा आपली केवायसी आता पूर्ण करू शकता. केवायसी सबमिट होणार आहे आता. आणि ज्या लाडक्या बहिणीचे केवायसी त्यांना वाटते की आपण परत करायचे तर ते पुन्हा केवायसी आपली परत करू शकता. यामुळे कोणतीही आपल्याला आता अडचण येणार नाही. तुम्हाला जर पुन्हा केवायसी करायची असेल तर तुम्ही अगदी पुन्हा केवायसी करून घेऊ शकता. आपण भरलेली जी माहिती आहे ती चेक करून तुम्हाला घ्यायची आहे. आता नवीन ऑप्शन जे आहे ते ॲड करण्यात आलेले आहेत. तर नवीन ऑप्शन कशा पद्धतीने आहे, जे अविवाहित महिला आहेत, जे विवाहित महिला आहेत, त्यांचे पती नाही आहेत, जे घटस्फोटित आहेत, ज्यांचे वडील नाही आहेत, अशा सर्वांची केवायसी आता तुम्ही करू शकता. आता ही केवायसी कशी करावी तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणीसोबत देखील शेअर करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, तुमच्या लॅपटॉपमधून किंवा अगदी कॉम्प्युटरमधून कशावरूनही तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे. इथं आल्यानंतर इथे नोटीस लागलेली आहे की तर पहा, इथे केवायसी राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे केवायसी करताना चुका झाल्या असल्या, जर तुमची केवायसी करताना काही चूक झाली असेल किंवा पती किंवा वडील हयात नाही ते नसल्यास, तसेच घटस्फोटित महिला आहे, लाभार्थी आहे, अशी केवायसी पूर्ण करायची आहे तुम्हाला किंवा अद्याप केवायसी प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली नसेल तर हे यापैकी कोणतंही तुमचं कारण असू शकतं. त्यासाठी इथे क्लिक करा, ऑप्शन आहे आणि नोट देखील दिलेली आहे. एकदाच तुम्हाला सुधारणा करायची म्हणजे दुरुस्ती करण्याचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही केवायसी करून घेऊ शकता. आता तुमचा काही प्रॉब्लेम असू द्या तर तुम्हाला आता इथे क्लिक करा आणि बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुन्हा केवायसी करायची असेल तर पती किंवा वडील नाही आहेत, एडिट करायचे, दुरुस्ती करायची आहे तर तुम्हाला इथेच क्लिक करून या वेबसाईटवरती यायचं. केवायसी ज्या वेबसाईटवरती सर्वपर्यंत लाभार्थी लाडक्या बहिणींचे जो काही आधार कार्ड नंबर आहे तर तो आपल्याला इथे टाकायचा आहे. कॅप्चा आहे तो कॅप्चा आहे तसा टाकायचा आणि मी सहमत आहे वरती आपण टिक करून OTP पाठवा. आता वरती OTP पाठवल्यानंतर तुम्ही अगोदर केवायसी केलेली असू द्या किंवा नसू द्या, इथे तुमचा OTP जाणार आहे. OTP गेल्यानंतर तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट करायचा आहे. आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल. OTP टाकून सबमिट केल्यानंतर पाहू शकता आता नवीन ऑप्शन इथे तुम्हाला दिसते, ज्यामध्ये अनुक्रमांक 1 तुम्ही विवाहित आहात का, अविवाहित आहात का, हे नवीन ऑप्शन आलेले आहे. तर तुम्ही विवाहित असेल तर अविवाहित असेल तर आपण त्याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे. मी विवाहित सिलेक्ट केलेलं आहे. एक एक ऑप्शन घेऊन सगळे तुम्हाला समजून सांगणार आहे. आता तुम्हाला अनुक्रमांक 2 मध्ये विचारलंय, पती तुमचा हयात आहे का, पतीचे निधन झालेलं आहे का, घटस्फोटित आहे का. 3 पर्याय तुम्हाला इथे पहिल्यांदा दिसतील. विवाहित आहे असं सिलेक्ट केल्यानंतर समजा पती हयात असेल तर पहिला ऑप्शन, पतीचे निधन झालं असेल तर दुसरा ऑप्शन, घटस्फोटित असेल तर तिसरा ऑप्शन. समजा मी टाकतो आपला पती हयात आहे तर पती हयात आहे असं जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला आधार नंबर पतीचा टाकावा लागेल. तर पहा, पती हयात आहे टाकलं तर पतीचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे विचारला जाईल. तर इथे तुमचा जो काही पतीचा आधार नंबर आहे, तुमच्या मिस्टरांचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. जर तुमचे पती हयात असतील तर त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवायचा आहे. मग पतीचा जो काही आधार कार्ड नंबर आहे त्यावरती आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल आणि इथे पहा OTP पाठवलेला आहे आणि OTP जो येईल तो इथे OTP टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. ही झाली त्यांचे पती हयात आहे यांच्यासाठी प्रोसेस. ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे अगोदर आपण पाहूयात की पती ज्यांचे हयात आहे त्यांचा OTP घेतला, सबमिट केला. आता जात प्रवर्ग विचारला जाईल. इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये मी दोन्ही स्क्रीनवरती डिस्प्ले केलेले आहेत. ते जात वर्ग तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही जात वर्गाची जी कॅटेगरी आहे तर ते इथे तुम्हाला निवडायचं आहे. आता इथे तुम्हाला खाली 2 ऑप्शन नवीन आलेले दिसतील. पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा मंडळ असेल, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या
स्थानिक संसदेमध्ये कार्यरत आहे की नाही हे सिलेक्ट करायचं. आपल्याला सगळ्यांना यांना नाही सिलेक्ट करा. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य जो दुसरा ऑप्शन आहे त्यामध्ये नियमित कामे, कर्मचारी, सहभागी विभाग हा सुद्धा तो आपल्याला नाही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर उपरोक्त व यावरती टिक करायचं आहे आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. दोन्ही ऑप्शन नाही करायचे, खाली टिक करायचं आणि सबमिट करायचं. विषय संपला. आपली KYC आता यशस्वीरित्या पडताळणीने पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला एक मेसेज दिसेल. तुमचं काम झालेलं आहे. ज्यांचे पती हयात आहे त्यांची KYC कशी करायची ती समजली. आता पुढे तुम्हाला दाखवतो. इथे पहा, ज्यांची अविवाहित आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालाय, त्यांचे पती नाही, त्यांच्यासाठी कसा ऑप्शन आहे ते पहा. आता जो काही लाभार्थी आधार क्रमांक आहे, लाडकी बहिणीचा आधार नंबर इथे टाकला, सगळ्यांनी टाकायचा. त्यानंतर आता कॅप्चा देखील आपण टाकून घ्यायचा आहे. मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवायचा. क्लिक करायचं. लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट करायचं. सबमिट केलं की आता ऑप्शन पहा. मी पहिला ऑप्शन तुम्हाला सांगितला, ज्यांचे पती हयात आहे, जे विवाहित आहे त्यांच्यासाठी मी ऑप्शन सांगितला. आता विवाहितमध्येच आपण दुसरा पर्याय पाहूयात. आता विवाहित महिला एखादी आहे परंतु त्यांचे पतीचे निधन झालेले आहे, घटस्फोटित आहे, त्यांच्यासाठी दुसरा आणि तिसरा पर्याय मी पाहिला. तुम्हाला सांगितलं त्यांनी कशी पती हयात असल्यावर KYC करायचे. आता पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित झाले, दुसरा किंवा तिसरा ऑप्शन ज्यांचे घटस्फोट झाला आहे, पतीचे निधन झाले आहे, त्यांनी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपली कॅटेगरी असेल तर ती कॅटेगरी निवडायची आहे. तुम्हाला मी मगाशी स्क्रीनवरती दाखवलं कशा पद्धतीने कॅटेगरी निवडायची. आणि हे दोन्ही पर्याय जे आहे A आणि B आपल्याला दोन्ही नाही करायचे आहेत. एकदा वाचून घ्या. नाही केल्यानंतर माझे पती किंवा घटस्फोटित झाल्यानंतर त्याबद्दलचा मृत्यूचा दाखला असेल, मृत्यूचा दाखला, घटस्फोटित काही कागदपत्रे ते अंगणवाडी सेविकाकडे 31 पर्यंत जमा करण्याचं राहणार आहे. त्यासाठी हे टिक करायचं. दोन्ही ऑप्शन टिक करून इथे पहा, अगदी नोट दिलेली आहे. त्यांनी तुमचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा घटस्फोटित असेल अशा प्रकारचे काही पुरावे असतील तुमचे, त्याचे झेरॉक्स काढून 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकेकडे सादर करायचे आहे. अशी तुम्हाला इथे संमती घेणार आहे आणि सबमिट करायचं. तुमची KYC इथे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशा पद्धतीने त्यांच्या महिलांनी सुद्धा आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे. आता पुढे पहा, एखादी महिला आहे जी अविवाहित आहे आणि त्या महिलेचा वडील आहे किंवा अगदी महिलांचे वडील नाही, त्यांनी कशा पद्धतीने KYC करायचे आहे तर ते आता आपण बघूया. आपल्याला लाभार्थीचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. तसं मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा, क्लिक करायचा. त्यानंतर आधार कार्डला जो नंबर असेल, लिंक असेल त्यावरती OTP येईल, तो OTP येथे टाकून घ्यायचा आणि सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर आता मी तुम्हाला विवाहित मधील पर्याय सगळे सांगितले. आता मी अविवाहित मधील पर्याय सांगते. जी महिला अविवाहित असेल तर त्यांनी अविवाहित सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला अनुक्रमांक 2 मध्ये 2 पर्याय दिसतील. पहिला आहे वडील हयात आहे. जर तुमचे वडील असतील तर तुम्हाला इथे पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर पुढे वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा. KYC पूर्ण करायची. त्यानंतर ज्यांना वडिलांचे निधन झालेले आहे, वडील नाहीत, त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा की वडिलांचे निधन झालेले आहे, वडिलांचा आधार नंबर हा टाकावा लागेल. दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला तर जी काही कागदपत्रे असतील, मृत्यू दाखल्याचे आणि झेरॉक्स वगैरे अंगणवाडी सेविकाकडे पुरावे जमा करावे. आता मी वडील हयात नाहीत असा सिलेक्ट केलं की पहा, जात प्रवर्ग निवडा. त्यानंतर तर पहिला आणि दुसरा जो A आणि B आहे ते आपल्याला दोन्ही नाही करायचे. त्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचा आणि नाहीच कळालं तर ते आपल्याला नाहीच करायचं. दोन्ही एकदा नीट वाचून घ्या. दोन्ही ऑप्शन नाही केले तर आता माझे वडील नाहीत किंवा पती नाही, त्यासाठी जे टिक करायचं आणि मी सगळे सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करणार आहे. आपल्याला संमती द्यायची आणि उपरोक्त A आणि अगदी B माहिती सगळी खरी आहे असं टिक करायचं आहे. आणि नोट पहा, नोट सुद्धा एकदा वाचून घ्यायची आहे. हे सगळे ऑप्शन असे टिक करायचे आणि सबमिट करा. वरती क्लिक करायचं नाही आणि खाली दोन्ही टिक करून सबमिट करा. तुम्ही KYC सुद्धा इथे होणार आहे. तर अशा पद्धतीने ज्यांना पती नाही तसेच आहे दुरुस्ती करायची आहे तर त्या व्यक्ती दुरुस्ती नक्कीच करू शकता. आता आपली KYC पूर्ण झालेली की नाही ते कसं पाहणार, तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन इथे क्लिक बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जो काही आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून OTP पाठवा वरती क्लिक करायचं आहे. एक वॉर्निंग येईल की तुमची KYC पूर्ण झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.